गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पार्शियल डिफरन्शियलच्या लास्ट लेक्चरमध्ये एक्झरसाइज 9.10 मधील एक्झाम्पल्स 2 झाले होते. आज आपण लेक्चर नंबर 38 मध्ये पुढील एक्झाम्पल्स बघू. काय आहे तिसरा एक्झाम्पल? डेल्टा 2z अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर मायनस डेल्टा 2z अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय which is equal to cos of x plus 2y. Solution: the given partial differential equation is delta 2z upon delta x square minus delta 2z upon delta x delta y which is equal to cos of x plus 2y. This equation can be written as in symbolic form d square minus d dash ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to cos x plus 2y where d is equal to delta by delta x and d dash is equal to delta by delta y, or f of d comma d dash into z which is equal to cos of x plus 2y where f of d comma d dash which is equal to d square minus d dash. Hence its auxiliary equation is m square minus m which is equal to 0 where d is equal to m and d dash is equal to 1. M taken out common in bracket m minus 1 which is equal to 0. M is equal to m1 is equal to 0 and m is equal to m2 is equal to 1. अशा पद्धतीनं आपल्याला काय मिळालं हो? डिफरंट रूट्स मिळाले आणि हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज f1 ऑफ y प्लस f2 ऑफ y प्लस x. आता आपण पर्टिक्युलर इंटेग्रल बघू. पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 upon f of d comma d dash cos of ax plus by which is equal to 1 upon d square minus dt dash cos of x plus 2y which is equal to 1 upon minus 1 चा वर्ग minus in bracket minus 1 into 2 which is equal to 1 upon minus 1 plus 2 म्हणजे 1 अपॉन 1 cos x plus 2y. याचाच अर्थ काय झाला? पर्टिक्युलर इंटेग्रल इज इक्वल टू cos x plus 2y आलं आणि हेन्स द कंप्लीट सोल्युशन ऑफ द गिवन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन इज z इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल. सो दॅट इज z इज इक्वल टू f1 ऑफ y प्लस f2 ऑफ y प्लस x plus cos of x plus 2y where f1 comma f2 are arbitrary functions. हे झालं मित्र हो आपला तिसरा एक्झाम्पल. आता आपण एक्झाम्पल 4 वर आहे. काय आहे एक्झाम्पल 4? d स्क्वेअर मायनस dt डॅश ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to cos x cos 2y. आता राईट हँड साइडला जे cos x cos 2y आहे अशा पद्धतीचं फॉर्म्युला आपल्याजवळ कुठलाही नाही आहे. पण आपण जर इथं cos a into cos b फॉर्म्युला वापरला तर आपल्याला आपल्या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये हा प्रॉब्लेम कन्वर्ट होऊ शकतो. सोल्युशन: द गिवन इक्वेशन और द गिवन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन इज d स्क्वेअर मायनस d डॅश ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to cos x into cos 2y or f of d comma d dash into z बरोबर cos x cos 2y where f of d comma d dash which is equal to d square minus d dash which is equal to d in bracket d minus d dash. हे झालं f of d comma d dash. Hence its auxiliary equation is m in bracket m minus 1 is equal to 0
वेअर डी इज इक्वल टू एम अँड डी डॅश इज इक्वल टू 1. आणि अशा तऱ्हेनं m इज इक्वल टू m1 इज इक्वल टू 0 अँड m इज इक्वल टू m2 इज इक्वल टू 1 मिळालं. म्हणजे डिफरंट रूट्स मिळाले. एक्झाम्पल 3 मध्ये आणि 4 च्या लेफ्ट हँड साइड मध्ये काही फरक नाही आहे. त्यामुळे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन सेमच येणार आहे. आणि हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज f1 ऑफ y प्लस f2 ऑफ y प्लस x. आता आपण पर्टिक्युलर इंटेग्रल बघू. पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन f ऑफ d कॉमा d डॅश इंटू कॉस ऑफ x कॉस ऑफ 2x. आता कॉस a कॉस b चा फॉर्म्युला काय आहे? 1/2 इन ब्रॅकेट कॉस a प्लस b कॉस a मायनस b. इथं a च्या जागेवर x आहे आणि b च्या जागेवर 2y आहे. म्हणून which is equal to 1 upon d square minus dd dash into 1/2 in bracket cos x plus 2y plus cos x minus 2y. आता काय करावं लागेल? आता दोन्ही टर्मला आपल्याला 1 upon f of d comma d dash या टर्मनी म्हणजेच 1 upon d square minus 2d dash 1 upon d square minus dd dash ने मल्टिप्लाय करावं लागेल. So which is equal to 1 upon d square minus dd dash into 1/2 cos x plus 2y plus 1 upon d square minus dd dash into 1 upon 2 cos x minus 2y. पहिल्या टर्म मध्ये a ची किंमत 1 आहे, b ची किंमत 2 आहे. दुसऱ्या टर्म मध्ये a ची किंमत 1 आहे आणि b ची किंमत -2 आहे. आणि आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे 1 अपॉन f ऑफ d चा वर्ग कॉमा d d डॅश कॉमा d डॅश चा वर्ग इंटू कॉस ऑफ ax प्लस by विच इज इक्वल टू 1 अपॉन f ऑफ मायनस a चा वर्ग कॉमा मायनस a इंटू b कॉमा मायनस b चा वर्ग कॉस ऑफ ax प्लस by. मग इथं वापरायचं आहे आता आपल्याला विच इज इक्वल टू 1/2 1 अपॉन -1 चा वर्ग मायनस इन ब्रॅकेट -1 इंटू 2 कॉस एक्स प्लस 2y. पहिल्या टर्मचं काम झालं. प्लस 1/2 1 अपॉन -1 चा वर्ग मायनस इन ब्रॅकेट -1 इंटू -2. पहिल्या टर्म मध्ये a ची किंमत 1 आहे आणि b ची किंमत 2 आहे. दुसऱ्या टर्म मध्ये a ची किंमत 1 आहे आणि b ची किंमत -2 आहे. अशा पद्धतीने विच इज इक्वल टू 1/2 cos ऑफ x प्लस 2y. कारण डिनॉमिनेटर 1 अपॉन -1 मायनस मायनस प्लस 2 म्हणजे 1 अपॉन 1च येईल आणि पहिली टर्म होईल विच इज इक्वल टू 1 अपॉन 2 cos ऑफ x प्लस 2y. दुसऱ्या टर्म मध्ये मात्र 1 अपॉन -1 मायनस 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 हाऊ मेनी टाइम्स 3 टाइम्स. त्याच्यामुळे -1 -2 म्हणजे -3 आणि पहिलेचा 1/2 म्हणजे -1/6 cos ऑफ x प्लस 2y. हे मिळालं मित्र हो आपल्याला पर्टिक्युलर इंटेग्रल. आणि आपल्याला तर माहीतच आहे कंप्लीट सोल्युशन लिहायचं म्हणजे काय करावं लागेल? z इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल. हेन्स the complete solution of the given partial differential equation is z is equal to complementary function plus particular integral which is equal to f1 of y plus f2 of y plus x plus cos of x plus 2y upon 2 minus cos of x minus 2y upon 6. हे झालं आपलं जनरल सोल्युशन किंवा कंप्लीट सोल्युशन. या कंप्लीट सोल्युशन मध्ये वेअर f1, f2 आर आर्बिट्ररी फंक्शन्स. मित्र हो चौथ्या नंबरचा सुद्धा एक्झाम्पल आपला आता झालेला आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही ज्या दिवशीचं त्या दिवशी व्हिडिओ ऐकल्यानंतर लेक्चर ऐकल्यानंतर जर प्रॉब्लेम्स केले एक्झरसाइज मधले तर मला गॅरंटी आहे तुम्ही ते सगळे एक्झाम्पल्स सहज करू शकता. आज आपण या लेक्चरसाठी
इथं 4व्या एक्झाम्पलवरच थांबू आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये नंबर 5 आणि 6 घेऊ. धन्यवाद.